जय शिवराय मित्रांनो सन 2025 चा खरीप हंगाम शेतकऱ्याच्या पूर्णपणे हातातून गेलेला आहे। अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे पूर्णपणे पिकं बाधित झाली। बऱ्याच मोठ्या प्रमाणात उत्पन्नामध्ये घट निश्चित झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची पूर्णपणे पिकं गेलेली आहेत। परंतु जे काही उत्पन्नामध्ये घट झाली, आता जे काही हातामध्ये उत्पादन येतंय ते उत्पादन कुठेतरी निम्म्या प्रमाणात, निम्म्यापेक्षा सुद्धा कमी आहे। आपण पाहिलेले की प्रत्येक ठिकाणी उत्पादकतेमध्ये घट आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता हा निघालेला माल मार्केटमध्ये आहे त्या भावात जाईल अशी कुठेतरी शेतकऱ्यांना अपेक्षा असते। परंतु त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय। सोयाबीनचं उदाहरण घेतलं तर 5386 रुपयाचा हमी भाव हा 2025 साठी जाहीर करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात आज सुद्धा 3900 रुपयापासून 4200 रुपयापर्यंत शेतकरी आपलं सोयाबीन विकतायत। दिवाळीचा सण आहे, नुकसान भरपाईच्या 8000 कोटी रुपयाच्या मदतीच्या घोषणा करण्यात आल्या। काही ठिकाणी पैशाचं वाटप सुरू आहे। हे पैसे आले असते तर कमीत कमी शेतकऱ्यांना आपलं सोयाबीन काही दिवस घरामध्ये ठेवता आलं असतं, परंतु या पैशाचं वाटप आणखीन पूर्णपणे सुरू झालेलं नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये सण साजरा करायचा असेल किंवा रबीच्या हंगामाच्या जे काही पुढच्या निविष्ट अनुदानाच्या पूर्तता करायच्या असतील तर शेतकऱ्यांना हे सोयाबीन असेल, कापूस असेल आता विक्री करणं भाग पडतंय। आणि अशा परिस्थितीमध्ये जर 4200 रुपयांना जर सोयाबीन विकावं लागत असेल तर एकंदरीत निघणाऱ्या उत्पन्नामध्ये घट आणि आलेल्या पिकाची सुद्धा हमी भाव न मिळाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्विग्न होत आहे। काही दिवसापूर्वीच आपण पाहिलं होतं की शेजारचं राज्य मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सन 2025 मध्ये शेतकऱ्यांवरती जे काही नुकसान होतंय किंवा जे काही भावामध्ये फरक पडतोय या पार्श्वभूमीवरती भावांतर योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे। अर्थात 5386 रुपयाचा भाव आणि आता शेतकरी विकतायत 1386 रुपयाचा फरक। हा जो काही फरक आहे हा फरक राज्य शासनाच्या माध्यमातून भावांतर योजनेच्या अंतर्गत द्यायला त्यांनी घोषणा केलेली, मंजुरी दिलेली। मग राज्य शासनाच्या माध्यमातून काय याच्यावरती विचार केला जाऊ नये हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतोय। हमी भावानं खरेदी करण्यासाठी आणखीन पत्रकाची वाट पाहिली जाते, आणखीन त्याची नोंदणी सुरू नाहीये। नोंदणी केली जाणार, पुन्हा त्याच्यानंतर हमी भावानं विक्रीसाठी नंबर लावले जातील, त्याचे पुन्हा डिसेंबर जानेवारी त्याचे चुकारे व्हायला पुन्हा फेब्रुवारी मार्च। शेतकरी तोपर्यंत हा सगळा जो खटाटोप आहे तो करू शकतो का? तोपर्यंत वाट पाहू शकतो का? तर नाही पाहू शकत, कारण सध्याची परिस्थिती खूप भयान परिस्थिती आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर ज्याप्रमाणे काही मदतीचं पॅकेज, काही ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणेसारखीच एक महत्त्वाची अशी घोषणा राज्य सरकारला करावी लागणार, ती म्हणजे भावांतर योजनेची। कारण सोयाबीनला 2025 मध्ये भावांतर योजना राबवल्याशिवाय गत्यंतर नाही। कारण 1300 ते 1400 रुपयाची जर तूट शेतकऱ्यांना अशा परिस्थितीमध्ये जर पडत असेल तर एकंदरीत झालेलं नुकसान आणि याच्यामध्ये होणारं नुकसान याच्यामुळे शेतकरी पुन्हा कधीही उभा राहू शकणार नाही। तर राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मागणी म्हणून भावांतर योजनेवरती कुठेतरी विचार करावा हीच एक माफक अपेक्षा आहे। धन्यवाद।